आज मी तुम्हाला सुरणची भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम सुरण घेतलं होतं, तर ह्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला, आणि त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। अर्धा लिंबाचा रस किंवा 1 लिंबाचा रस जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकते। आणि हे पण मी ह्याच्यातच ठेवणार आहे आणि एक मीडियम गॅसवर 5 ते 7 मिनिट मी ह्याला शिजवून घेणार आहे। आता ह्याला काय करणार आहे, ह्याचं पाणी पूर्ण गाळून घेणार आहे मी। आता हे आपण वाडग्यामध्ये काढून घेऊया। आता ह्याला एकदम आपण काय करायचं, असं जेवढं होता होईल एवढं बारीक करून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊया। ह्याच्यात टाकूया थोडीशी कोथिंबीर, ह्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक कापून घेतलेला आहे। थोडासा कढीपत्ता मी असं थोडे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत। छोटा अर्धा चमच्याला कमी अशी मिरची पावडर घेतलेली आहे। अर्धा चमच्याला कमी असं जिरं घेतलेलं आहे, हिंग पावडर घेतली, हळद घेतलेली आहे, ही आमचूर पावडर घेतलेली आहे, ओवा घेतला आहे चूर, आणि अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये धने दरदरे घेतलेले आहेत। आता हे सगळं आपण साहित्य ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि हे पहिलं चांगलं आपण मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे 1 वाटी बेसन पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ। आता हे आपल्याला हाताने कालवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये मग थोडंसं पाणी कालवून घ्या। ह्यात टाकणार आहे बघा एवढा खायचा सोडा, सोड्यावर टाकायचं थोडंसं पाणी। आता हे घेऊन मिक्स करून, तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम, आणि असं सोडून घ्यायचे। फेस बघा कमी झालेला आहे। आता ह्याला आपण हलवून घेऊया। मस्त असा बघा कलर आलेला आहे। ते काढून घेऊया आणि तुम्हाला दाखवते तोडून, एकदम कुरकुरीत